ठीक आहे. आजच्या आपल्या या वेबिनारमध्ये मी तुमचं वेलकम करतो. प्रत्येक शनिवारी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तुम्हाला आमच्या कोर्सेस बद्दल युट्यूबवर बाकीच्या ठिकाणी फोन करून तुम्हाला बरीच माहिती भेटलेली असेल. पण काही त्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील जे तुम्हाला मला माझ्याशी बोलायचे असतील, यासाठी गुगल फॉर्म एक बनवलेला आहे. त्या फॉर्मच्या वरून प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण प्रत्येक शनिवारी भेटतोय. त्या फॉर्म मध्ये शक्यतो उत्तरं परफेक्ट द्या. तुमचे प्रश्न परफेक्ट द्या. आणखी तुमचे काही त्यामध्ये विचारायचं असेल तुम्हाला तर डिटेलमध्ये थोडंसं टाकत चला. जसं की आज आपला हा पहिलाच दिवस आहे जो आपण फॉर्मद्वारे तुमचे क्वेश्चन आन्सर सेशन घेतोय. तर यामध्ये काय काय त्रुटी आहेत, त्यामध्ये कसं तुम्हाला हे करावं ते मी सांगेल त्या ठिकाणी. ठीक आहे. तर मी थोडीशी स्क्रीन शेअर करतो जेणेकरून तुम्हाला ही आयडिया येईल काय आहे. येस. तर या ठिकाणी जर पाहिलात मी कॉन्टॅक्ट नंबर फक्त थोडस हाईड करून ठेवतो. चलो. आता कोण कुठून आहे काही तुम्हाला पाहायचा हे नाहीये. बरेच प्रश्न आले जसं की ओमकार जावळे याने डॅश 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 असे प्रश्न लिहिलेले आहेत. काय त्यामध्ये रिलेटेड नाही. आशुतोष मिस्त्री काम डॅश 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 फ्रॉम वर्किंग अवेलेबल डॅश 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 कारपेंटर फोरमन डॅश 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 दादा मिसाळ मराठी हिंदी इंग्लिश. तर असे प्रश्न आहेत हे क्वेश्चन 1, 2, 3 असे तुम्हाला लिहायचे होते. असे प्रश्न बरेच मला आले. तर रितेशनी पण त्यांचं नाव लिहिलेलं आहे क्वेश्चन 1, 2, 3 मध्ये. मी ट्राय करतो त्याला मराठीतून करायचं ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी. बाकीच्याने जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्यांच्या मी प्रश्नांची उत्तरं देईल. काही जणांचे बीपीएमएस बद्दल पण प्रश्न होते जसं की ओम देशमुख यांचा होता, प्रवीण यांचा होता. तर त्यांच्यासाठी आपण सेपरेट सेशन किंवा सेपरेट तुम्हाला फोन कॉल अरेंज करतो जर जास्त प्रश्न नसतील तर. ठीक आहे. आतापर्यंत 57 क्वेश्चन्स आलेले आहेत माझ्याकडे. तर आपण एक एक घेऊयात. ठीक आहे. जे झालेत ते आपण टिक मार्क करून टाकूयात. राजेश कांबळे ABC. जे झालेत त्यांना मी ग्रीन टिक मार्क करत चालतो. जे प्रश्न झालेत त्यांना, जे रिलिव्हंट नाहीत त्यांना रेड करून टाकूयात आपण. ठीक आहे. मोजणी कशी करणे, राहुल जांभूळकर विचारतात. मोजणी कशी करणे, कच्च्या मालाचा वापर कसा करावा आणि नवीन उद्योग कसा सुरू करावा. तर राहुल, तुमचा एक्झॅक्ट प्रश्न काय आहे हा थोडासा मला समजला. तर कारण हे तिन्ही वेगवेगळे प्रश्न व्हायला लागलेले आहेत. कोणत्या कच्च्या मालाचा वापर कसा करावा, कोणता नवीन उद्योग सुरू तुम्हाला करायचा आहे, तर त्याच्यानुसार सांगता येऊ शकतं. आणि मोजणी कशी करणे हा एकदम वेगळा टॉपिक झाला. तुम्हाला कशाची मोजणी करायची आहे, जागेची मोजणी करायची आहे का MB रेकॉर्ड करायचे आहे, त्याच्यावर सर्व डिपेंड आहे. आणि नवीन उद्योग सुरू करायचा म्हणला तर नवीन उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटी आहेत. पहिलं तर कोणता उद्योग चालू करायचा आहे, तुमच्या इथल्या मार्केटची डिमांड कुठली आहे आणि तुमचा कोर इंटरेस्ट एरिया कोणता आहे, असे 3 हे घ्या आणि ते मला तुम्ही पाठवून द्या वाटलं सर. फॉर्म परत भरा. त्यावरून मी तुम्हाला मग त्या 3च्या मधील मग आपण डिस्कस करता येऊ शकतं. किंवा बेस्ट वे एक फ्री पर्सनल असं अपॉइंटमेंट घ्या. पर्सनल मग ती झूमवर घेतली तरी सुद्धा चालू शकते. ते अभय सर आहेत, ते तुम्हाला त्यांचा नंबर शेअर करतील. त्याच्यावरून तुम्ही पर्सनल अपॉइंटमेंट पण घेऊ शकता जी फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त वेळेचं कसं आहे ते पाहून अभय सर तुम्हाला ती अपॉइंटमेंट देतील. ठीक आहे. कोणता बिझनेस करायचा आपण याचा म्हणजे तुम्हाला काही प्रश्न असतात म्हणजे जेणेकरून आपला वेळ पण वाचतो त्यामध्ये. ते प्रश्नांच्या नुसार तुम्ही पण तुमची पण तयारी झालेली असते आणि आपण मग मीटिंग केली तर ती फायदेशीर होते. संदीप म्हणतायत माझा कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा डिप्लोमा झाला असून आपल्याकडे PWDचे लायसन काढून मिळेल का. हो मिळेल संदीप. कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा झालेला आहे तर त्यासाठी डॉक्युमेंट जे लागतात ते काढण्यासाठी आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला आमच्याकडून सपोर्ट मिळेल. साधारण 10,000 रुपये आम्ही इन्क्लुडिंग ऑल फी घेतो. त्यामध्ये तुमचं PWDचं लायसन आपण काढून देतो. झेडपीचं लायसन कुठल्या तुम्ही ठिकाणचे आहात, तुम्ही पुण्याचेच आहात. झेडपीचं पण ऑनलाईन झालेलं आहे प्रोसेस. त्याच्यासाठी वेगळे चार्जेस तुम्हाला हे करावे लागतील. पण PWD साठी 10,000 रुपये आपण फी घेतो. तर सॉरी हा PWDचे लायसन्सच तुम्ही म्हणलेला तर तुमचं प्रश्नाचं उत्तर मी मला वाटतं या ठिकाणी
मिळालेला आहे तुम्हाला. सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट हे किती अमाऊंटची लागते? ते सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट हे तुम्हाला 1 लाख अमाऊंटची लागते, जे तुम्हाला तुमच्या बँकेकडून मिळते. एकूण खर्च किती येतो तर तुम्हाला सांगितलं, आमच्याकडून काढायचं असलं तर 10,000 खर्च येतो. तुम्ही स्वतः काढला तर डिपेंड आहे. तुम्ही माहिती काढली तर बरं होईल. साधारण एक असं धरून चला की 5,000पर्यंत खर्च येतो, गव्हर्नमेंटचं जे चलन आहे. पण आमचे बाकीचे जे हे आहेत, जेवढा वेळ तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यासाठी आम्ही ते 10,000 रुपये तुमच्याकडून चार्जेस घेतो. ठीक आहे. गजानन शिंदे, कामाचे स्वरूप काय आहे, पात्रता काय लागते, काम कुठे भेटेल? काही प्रश्न समजला नाही, त्यामुळं मी स्किप करतोय हा प्रश्न. अरुण जाधव, हाऊ आय एम रजिस्टर फॉर स्ट्रक्चरल इंजिनियर, व्हॉट्स प्रोसेस ऑफ लायसन्स स्ट्रक्चरल इंजिनियर. ठीक आहे. तुमच्यासाठी मी अरुण जाधव, मी तुमच्यासाठी रिमार्क टाकून ठेवतो. कुलकर्णी सरांचा सेमिनार या ठिकाणी तुम्हाला ऑर्गनाईज करता येऊ शकतो. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्ही त्यांच्यासाठी आपण तुम्हाला हे करता येईल. पवार संदीप, ही रिलेव्हंट प्रश्न आहे. व्हॉट इज बीबीएस? ओके, रवींद्र ढवळे. बरं, यातून तुम्हाला बाकीच्यांना पण बेनिफिट होत असेल मला वाटतंय, की बरंच सिव्हिल कन्स्ट्रक्शन बद्दल समजतंय, काय प्रश्न येतात आणि त्याचे काय उत्तर असू शकतात, हे देखील मला वाटतं तुम्हाला यातून समजतंय. व्हॉट इज बीबीएस? बीबीएस म्हणजे बार बेंडिंग शेड्यूल. ज्यांना माहित नाही, बार बेंडिंग शेड्यूल म्हणजे स्टीलच्या ज्या क्वांटिटी असतात त्या स्टीलच्या क्वांटिटी काढण्यासाठी आपल्याला जे वर्किंग करावं लागतं, जो फॉर्मॅट आहे त्याला बार बेंडिंग शेड्यूल, बीबीएस असं म्हणलं जातं. ज्यामध्ये त्याचं बेंटअप बार, वेगवेगळ्या टाईपचे बार असतात, बेंड्स वेगवेगळ्या अँगल डिग्रीचे असतात, टॉप बार, बॉटम बार, कर्टेल बार्स, लॅप्स द्यावे लागत असतात. तर या सगळ्याचं एक फॉर्म्युलेशन केलेलं आहे आणि त्यासाठी त्याचे प्रत्येक बारची क्वांटिटी निघते, त्यातून कटिंग लेंथ मिळते. तर यासाठी हे बीबीएस वापरलं जातं. हे ट्रेनिंग तुम्हाला घ्यावं लागतं ज्यांना येत नाही. स्पेशल स्कोप बराच आहे बीबीएस साठी पण, कारण स्टील हा मेजर आयटम आहे क्वांटिटी काढण्यामधला. आणि प्रत्येक कन्स्ट्रक्शन मटेरियल मधला स्टील हा वेस्टेज जास्त होणारा हे आहे. बऱ्याच मोठ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला असं दिसेल की बीबीएस साठी स्पेशल इंजिनियर्स आहेत, बीबीएस इंजिनियर, किंवा 2-4 साईट मिळून एक त्याने बीबीएस इंजिनियर ठेवलेला आहे, जेणेकरून तो वेस्टेज त्यातला कंट्रोल करतो. एक्स्ट्रा स्टील कुठे जात नाही ना, त्याचं रिकन्सिलेशन तो टॅली करत राहतो. ठीक आहे रवींद्र. डिटेल्स ऑफ मायवान शटरिंग. मायवान शटरिंग बद्दल ठीक आहे, एखादा वेबिनार तुम्हाला घेता येईल. आपला सेशन पण असतं शटरिंग बद्दलचं. मायवान टेक्नॉलॉजी मायवान ही एक कंपनी आहे, तसं पाहायला गेलं तर ती ॲल्युफॉर्म शटरिंग हे आहे. मायवान ह्या कंपनीचं नाव, जसं कोलगेटचं नाव पडलं, टूथपेस्ट आहे पण कोलगेट कंपनी आहे, तसं कोलगेट पडलं. तसं मायवान हे आहे. मायवान ही कंपनी आहे, अल्युमिनियम शटरिंग आहे. त्याच्याबद्दलच्या साईट व्हिजिट्स आणि हे आपण ऑर्गनाईज करायचा प्रयत्न करतोय. 1-2 महिन्यामध्ये ते होईल. तर त्यावेळेस तुम्हाला त्याची पण आयडिया येऊन जाईल पूर्ण सगळं. इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. तर तुमचा एक्सपिरियन्स आता 1989चे आहात तुम्ही, म्हणजे एक्सपिरियन्स बराच आहे रवींद्र. तर काय आहे की कोणत्या रिलेटेड तुम्ही जॉब पाहताय, तर त्यासाठी तुम्हाला हे करू शकतात. मायवान शटरिंग मध्ये जर जॉब पाहत असाल तर त्याच्यामध्ये बरंच टेक्निकॅलिटी आहे. तर थोडंसं एक 5 ते 10 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं तुम्ही डेडिकेटेड मायवान शटरिंग बद्दलचं, तर तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाईल. किंवा बीबीएस मध्ये घेतलं, जर तुमचा साईटवरचा एक्सपिरियन्स असेल, बीबीएस करता येत असेल, तर तुम्ही तोही ऑप्शन ट्राय करू शकता. ठीक आहे, बीबीएस इंजिनियरचा. चालेल, मला वाटतं तुमचे प्रश्न सर्व झालेले आहेत. प्रवीण म्हणतात, डज युझिंग प्रो राटा फॅक्टर आफ्टर युझिंग प्रो राटा फॅक्टर. ओके, बीपीएमएस बद्दलचा आहे, तर तुमचा प्रश्न हा मी कुलकर्णी सरांसाठी ठेवतो. ठीक आहे, कुलकर्णी सर तुमच्या प्रश्नाला उत्तर देतील.
फ्रॉम वर्किंग अवेलेबल जयंत जाधव प्रश्न समजला नाही. कार्पेंटर फोरमन प्रश्न समजला नाही. तर परत एकदा तुम्ही फॉर्म भरा. जे जे आलेले आहेत त्यांनी परत एकदा फॉर्म भरा. तुमचा प्रश्न समजून येईल. कारण याच्यावर काहीतरी थोडाफार आम्ही स्टडी केलेला आहे. त्याच्यामुळे अमोल शंकर बमले, अमोल शंकर, व्हॉट डू यू वॉन्ट झेडपी लायसन, व्हॉट डू यू वॉन्ट पीडब्ल्यू लायसन. ओके, ठीक आहे. तुम्हाला मला असं दिसतंय की तुम्हाला झेडपी आणि पीडब्ल्यूडीचं लायसन काढलेलं आहे. तुमचं शिक्षण हे MSc फिजिक्स झालेलं आहे. याच्यावर मला असं समजतंय की तुम्ही पीडब्ल्यूडीचं लायसन काढण्यासाठी प्रयत्न करताय, झेडपीचं लायसन काढण्यासाठी प्रयत्न करताय. तर तुम्हाला पीडब्ल्यूडी झेडपीचं लायसन मिळू शकतं. त्यासाठी 10वीच्या बेसवर ट्रेनिंग आहे आपल्याकडे, ज्याच्यावर पीडब्ल्यूडीचं 10 लाखाचं, झेडपीचं 7.5 लाखाचं लायसन मिळू शकतं. तर याच्यासाठी अभय तुम्हाला नंबर शेअर करतील ग्रुपवर. मी शेवटला तुम्हाला आपली स्लाइड पण दाखवेल, ज्याच्यामध्ये नंबर असेल. तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करताल, जयेश किंवा ज्यांचं हे सेम प्रश्न ज्यांचा असेल तर मी त्यांच्यासाठीच आता कॉमनली सांगून ठेवतो. ज्यांना ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे, ज्यांचं शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंग नाहीये, त्यांच्यासाठी जसं वर त्यांनी विचारलं होतं की सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा, कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा डिप्लोमा झालेला आहे. काही जण म्हणतात सिव्हिल इंजिनिअरिंग 1 वर्षाचा कोर्स झालेला आहे. काही हरकत नाही, जसं तुम्हाला वाटतंय त्या पद्धतीने तो कोर्स म्हणा. त्या कोर्सचं नाव तसं वेगळं आहे, आम्ही त्याला ठेकेदार म्हणतो. तर ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे त्यांच्यासाठीचा आपला जो ट्रेनिंग आहे तो 1 वर्षाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम होते. एक्झाम नंतर तुम्हाला ऑथोराइज गव्हर्नमेंट कडून कमी डॉक्युमेंटेशन मध्ये तुमचं लायसन निघून जातं. ती पूर्ण प्रोसेस आम्ही पण करून देतो पीडब्ल्यूडीची पूर्ण लायसन्सची तुमच्या. यासाठी फक्त तुमचं 10वीचं मार्कलिस्ट आणि शाळा सोडल्याचा दाखला लागतो. लिहून घ्या वाटलं सर, 10th मार्कलिस्ट आणि शाळा सोडल्याचा दाखला लागतो. एकच मिनिट मी तरी चेक करतो काय असेल. ठीक आहे, या स्लाइड मध्ये ऍड नाही दिसत. तर तुम्ही काय करा, तुमच्या चॅट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा अपॉइंटमेंट तुम्हाला जर हवे असेल ऑनलाईन याच्या डिस्कशनसाठी, तर तुमचं नाव, नंबर आणि कोणत्या तारखेला हवे आहे ते चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवा. किंवा तुम्हाला मी अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी पहिली फ्री अपॉइंटमेंट ही फ्री, पहिली पर्सनल अपॉइंटमेंट ही फ्री असते. तर हा नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. ठीक आहे. पण त्यासाठी तुमचे डॉक्युमेंटेशन रेडी ठेवा. काय लागतंय आपल्याला, 10वीची मार्कलिस्ट लागते, शाळा सोडल्याचा दाखला लागतोय. या 2 गोष्टी असतील तर त्या बेसिसवरच तुमचं लायसन निघणार आहे. तेवढ्या गोष्टी तयार ठेवा, तुमचं लायसन्सचं काम आपण करू शकतो. ठीक आहे. फक्त लायसन्स काढून काम भेटत नाही, त्यामुळे आम्ही काय करतो, फक्त लायसन्स काढण्यासाठी आमच्याकडे येऊच नका म्हणतो. आमच्याकडून ओपन लायसन्सचं सुद्धा काम होईल, पण आमची मेंटरशिप तुम्ही घ्यावी असं आमचं म्हणणं आहे. किंवा एज्युकेशनल बेसिसवर पाहिजे असेल जे 10 लाखाचं आहे, तर त्यासाठी फक्त जे 1 वर्षाचं ट्रेनिंग आहे ते तरी घ्या, ते अपेक्षा आहे. ट्रेनिंग ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपात अवेलेबल आहेत. तुमच्या बिझनेसचा प्लॅन तयार करून चांगल्या सक्सेसफुल कॉन्ट्रॅक्टर बनावेत, तुम्ही कामं घ्यायला चालू करावेत. नुसतंच लायसन काढले कामं नाहीयेत असं व्हायला नको. त्यामुळे आम्ही मेंटरशिप पण प्रोव्हाइड करतो. फक्त सर्टिफिकेट देणं हा त्यामागचा आमचा उद्देश नाहीये. ठीक आहे. तर जयेश, मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. दादा मेसा, श्याम जाधव, तुमचं पण सेम प्रश्न असतील तर यातून सॉल्व्ह होतील. ठीक आहे. हाऊ टू स्टार्ट अ बिझनेस इन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग अँड MBA फायनान्स झालेलं आहे. अरे वा. तर जयेश, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मध्ये बिझनेस चालू करायचा असेल तर तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे म्हणजे तुम्ही डायरेक्टली अनएम्प्लॉईड इंजिनिअरचं 1.5 कोटीचं लायसन काढू शकता. पण तुमची डेट ऑफ बर्थ वरनं असं दिसते की तुम्हाला पासिंग होऊन सुद्धा तुमचे 10 वर्ष पूर्ण झालेले असतील, ज्यामुळे तुम्हाला आता फक्त ओपनचं लायसन काढता येईल.
तर त्यामुळे ओपनचं लायसन्स तुम्हाला काढावं लागेल. सिव्हिल इंजिनिअरिंग होऊन 10 वर्षाच्या आतमध्ये असतात तर तुम्हाला अनएम्प्लॉइड इंजिनिअरचं लायसन्स भेटलं असतं, जे 1.5 कोटीचं होतं. पीडब्ल्यूडीचं, झेडपीचं 50 लाख रुपयाचं. मग डिप्लोमा असो किंवा डिग्री असो, दोघांना लिमिट सेमच आहे. ठीक आहे. विदाउट सपोर्ट हाऊ टू गेट वर्क टेंडर अँड वर्क ऑर्डर. ठीक आहे, थोडा वेळ लागतो पण होतं ते. त्यामध्ये आम्ही तुम्हाला गाईड करू. अपॉइंटमेंट घ्या किंवा पर्सनल काउन्सिलिंग, सॉरी मेंटरशिप घ्या. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी कमी आहे कारण त्यांना बाकीचा खर्च नाहीये, तुमचं लायसन्स वगैरे लगेच होऊन जातं. 2 वर्षाची तरी ऍटलिस्ट मेंटरशिप घेतली तर तुम्ही या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग किंवा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग या फील्डमध्ये नक्कीच येऊ शकता. फ्युचर ऑफ गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर इन फ्युचर खूप आहे, स्कोप बराच आहे, कामं प्रचंड आहेत. चांगली कामं करणारे कॉन्ट्रॅक्टर पण कमी आहेत. हळूहळू सगळे डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला दिसतंय की डिजिटलायझेशन व्हायला लागले, क्वालिटीमध्ये काम करणं ह्याच्यासाठी प्रेशर आहे. जो काम व्यवस्थित करणार नाही, पहिल्यासारखं राहिलेलं नाही आता, त्यामुळे त्यांना घरी जाणं हा दुसरा काही पर्याय नाहीये. चांगल्या कॉन्ट्रॅक्टरची गरज आहे. पैसे तर मिळतातच पण काम पण चांगलं करावं असा आम्ही म्हणतो, जेणेकरून त्याचा बेनिफिट पुढे जाऊन क्वालिटी काम. मला एक सांगा, खराब कामं करून मोठं कॉन्ट्रॅक्टर होता येऊ शकतं का? तुम्हाला मोठी कामं कोण देणार का खराब कामं करून? चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करताय का थोडंसं जरा? मी एक प्रश्न विचारला त्याच्याबद्दल. खराब कामं करून किंवा कामं ची क्वालिटी चांगली न देता, वेळेत पूर्ण न करता, तुम्ही मोठी कामं किंवा सिस्टीम नसताना तुमच्या कंपनीमध्ये किंवा कुठल्याच गोष्टीची, तुम्ही मोठे कॉन्ट्रॅक्टर बनू शकताल का? 100 कोटी, 150 कोटी, 200 कोटीची कंपनी तुम्हाला उभा करायची आहे 10 वर्षामध्ये. होऊ शकतं का? किंवा किती जण जे असे आहेत जे खराब कामं करून जे झालेले आहेत. तर त्यासाठी तुम्हाला ओळख, कोणीही काम, याला काम द्या, हा चांगलं काम करतो. गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा असं आहे बरं का. बाकीच्या गोष्टी तर सगळ्या पाळाव्याच लागतात, त्यामध्ये आता आपण जात नाहीये. पण गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा हा चांगलं काम करतो, हे चांगलं क्वालिटीचं काम आपलं झालं पाहिजे. ही बिल्डिंग हा पंतप्रधानांचा, आमदारांचा, खासदारांचा, मुख्यमंत्र्यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि तो या माणसानं करावा. असे माझ्या ओळखीतले सांगितलेलं त्या कॉन्ट्रॅक्टरना रेफरन्सने हे काम तुम्हीच करावं, असे सुद्धा बरेच कॉन्ट्रॅक्टर आहेत जे 100-100 कोटीच्या टेंडरचे पॅकेज तसे त्यांना दिलेले आहेत. तर असं कॉन्ट्रॅक्टर बनण्यासाठी, कारण हे काम तोच करू शकतो, असं जर तुम्हाला बनायचं असेल तर त्यासाठी क्वालिटी, स्पीड, तुमचं प्रोफेशन, तुम्ही किती प्रोफेशनल आहात हे तुम्हाला दिसलं, पुढच्या व्यक्तीला दाखवता आलं पाहिजे. तर फ्युचर खूप आहे, सगळीकडेच आहे. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये फ्युचर नाही असं नाहीच आहे. कोण जो काही तुम्हाला असं वाटतं ना, कोण जो उदास आहे, सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये काही होत नाही, काही नाही, मी भेटायला या. कामं प्रचंड आहेत, फक्त तुमच्याकडे ते स्किल सेट होणं, त्या दृष्टीनं अँगल भेटणं, त्या दृष्टीनं काम करणं गरजेचं आहे. हा, स्कोप तुम्ही विचारला म्हणून मी स्कोप सांगितलं. हा, तुमची एलिजिबिलिटी नसेल त्यासाठी किंवा तुम्ही तेवढे कॅपेबल नसाल, तुमच्याकडे ते स्किल नसेल, तर मात्र मग आपण काय म्हणायचं की हे फील्ड मला योग्य वाटत नाही, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग, मी यात सूट होत नाहीये, मग माझ्याकडे दुसरं कन्स्ट्रक्शन मधलंच हे फील्ड आहे ज्याच्यामध्ये मी सूट होऊ शकतो. मी या ठिकाणी चांगलं करू शकतो. गव्हर्नमेंट जमत नाही, मी प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये चांगलं करू शकतो. मी इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टरिंग मध्ये चांगलं करू शकतो. किंवा मी काही स्पेशलाइज काम आहेत ती फक्त चांगली करू शकतो. ऑप्शन्स बरेच आहेत. त्यामुळं सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये फ्युचर नाही असं म्हणणारा कोणीही नाहीये. कुठलंही तुम्ही हे घ्या, प्रचंड हे आहे, सॉफ्टवेअर असू देत, काही असू देत. चला, रितेश श्याम सावीर खान, तुमचे प्रश्न काही समजले नाही त्यामुळे मी रेड करतोय. रुपेश काय म्हणतात, आय एम इन न्यू इन फील्ड अँड आय वॉन्ट टू स्टार्ट माय बिझनेस इन कन्स्ट्रक्शन फील्ड, सो शुड आय डू दिस? येस, सिव्हिल इंजिनियर नक्कीच करा. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी जयेशला दिलं त्या पद्धतीनं.
हाऊ टू स्टार्ट दिस फील्ड इज इट बेटर दॅन जॉब? येस, नक्कीच बेटर आहे. नक्कीच बेटर आहे. हा प्रश्न मी सांगतो वाटलं. हाऊ टू स्टार्ट दिस फील्ड, गव्हर्नमेंट करा, प्रायव्हेट करा, कोणतंही करा. मी तुम्हाला म्हणलं अपॉइंटमेंट घ्या, स्टार्टअप करायचं असेल स्टार्टअप करा. तुम्हाला सगळ्या ह्याला मी मदत करेल. आमची सीआयटीची टीम मदत करेल. जॉब पेक्षा कसं बेटर आहे ते मी सांगतो तुम्हाला. तुम्ही 1998 आहात रुपेश. तुमचं थोडंसं आपण एक असं करूयात, मी आणखी एक काय ऑप्शन ट्राय करतो, जेणेकरून तुमच्या इंडिव्हिज्युअल चॅटची लिंक मला राहू शकते. इथं चॅटमध्ये काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का? तुम्ही जे चॅट करता ना, त्यात बऱ्याच जणांचे चॅट आलेले असतात. तुम्हाला फक्त तुमचेच दिसतात. पण मला इतके जण प्रेझेंट आहेत ना, त्यांचे इतके चॅट येतात ना, मी ते नक्की घ्यायचा प्रॉब्लेम होतो. म्हणून मी यावेळेस गुगल फॉर्मवर आलेलो आहे. की जेणेकरून तुमचे प्रश्न असतील तेवढेच प्रश्न मी घेऊ शकतो. मला खालीवर जम्प करता येत नाही. मागच्या वेळेस एक दोघं जण सारखेच तेच प्रश्न टाकत होते. त्यांचे प्रश्न घ्यावेत म्हणून एवढे प्रश्न टाकले होते. तर यातून काय होईल हे करता येईल, किंवा मी दुसरा अजून एक ऑप्शन बघतो. दुसरा अजून काय आहे का, जेणेकरून आपण 1 to 1 त्याच्यावर चॅट हे करू शकतो आणि डेडिकेटली ते स्ट्रीम फक्त त्यासाठीच असेल. तुम्ही तिथे प्रश्न टाकून ठेवा. आता जरी लाईव्ह मध्ये असेल तरी आपल्याला ते लगेच रिलेट करता येऊ शकतं. जसं आता रुपेश, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं आता सॅलरी किती आहे, असं मला काही फील्ड असेल. हा, तर कारण सॅलरी तुमची तेवढा तुम्हाला तेवढे तर पैसे मिळायला पाहिजे. जॉब जर सोडून तुम्ही बिझनेस करणार असाल तर स्टार्टअपचं मी सांगू शकतो. स्टार्टअप तुम्हाला करायचं असेल म्हणजे जे नवीन आहेत, फ्रेशर आहेत, आणि आमची प्रोफिशियन्सी मी तुम्हाला सांगितलं, आम्ही एंट्री लेवलच्या मुलांसाठी काम करतो. एंट्री लेवलचे जे सिव्हिल इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी साधारण एक एंट्री लेवल म्हणजे कुठल्याही सेगमेंटमध्ये एंट्री करणार आहे त्यांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंटमध्ये. जसं की एखाद्याला कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये यायचं आहे. हा, मी असं नाही म्हणत मी 100 कोटीच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना गाईड करेल. तुमची आता सुरुवात आहे ना, मी तुम्हाला 10 कोटी 50 कोटी होऊपर्यंत मी तुम्हाला गाईड करेल. 50 कोटीचा टर्नओव्हर होऊपर्यंत मी गाईड करेल तुम्हाला. मी तर 10 कोटी सांगतो तसं तर. तुम्हाला 5 वर्षामध्ये पुढच्या 10 लाखापासून सुरुवात करून 10 कोटीपर्यंत तुमचा टर्नओव्हर जाईल, इथपर्यंत मी तुम्हाला गाईड करू शकतो पुढच्या 5 वर्षामध्ये. असं तुमचं जर काही व्हिजन असेल तर तुम्ही हे करू शकताय. त्यामुळे एंट्री लेवलचं मी तुम्हाला आता सांगतो. एंट्री लेवलला एखादा सॅलरी किती भेटते? 25,000, 30,000, 50,000. पण याच्यामधून बिझनेस करण्यामधून तुम्हाला 25, 30, 50 हे आरामात कुठेही जॉबला रेग्युलर न जाता तुमच्या स्वतःची डेव्हलपमेंट करता करता भेटू शकतात. पण तेवढे कष्ट पण आहेत यासाठी. जॉबपेक्षा तर चांगलंच आहे नक्की. पण जॉबवर कसं असतं की आपण त्या टाइमला जातो, त्या टाइमला येतो. तसं आपण बिझनेस असला की मग करत नाही. चालला इकडं, चालला तिकडं, आपलंच आहे. तसं नाही करायचं आपल्याला. आपल्याला काय करायचंय, डेडिकेशन द्यायचं आहे तिथं पण. तुम्ही त्या टाइमला ऑफिसला येणं, उलट जास्त वेळ देणं गरजेचं आहे. सकाळी 8-9 वाजता दिवस चालू करा, संध्याकाळी 8-9 वाजता संपवा. 12 तास द्या, काही प्रॉब्लेम नाही. बिझनेस स्वतःचा आहे म्हणल्यावर. तुम्हाला काय करायचं आहे, वेगवेगळ्या गोष्टी त्या आत्ता शिकून घ्यायच्यात. कारण ज्या जॉबमधून तुम्हाला 10 वर्ष काम केलं तरी भेटत नाहीत लोकांना. 20-20, 30-30 वर्ष केलं तरी सुद्धा भेटत नाहीत लोकांना. पण जर तुम्ही इतर माणसात मिसळून, वेगवेगळ्या साइट्स फिरून जर तुम्ही करत असाल, तर तुम्हाला ते जास्त एक्सपिरियन्स भेटतो. ते कसं करायचं, काय करायचं, हा आपण बाकीच्या मुद्द्यामध्ये आपण डिस्कस करू शकतो. तर मी सांगितलं त्याप्रमाणे सुरुवात 10 कोटी 10 लाखापासून सुरुवात करून 10 लाखाच्या कामापासून सुरुवात करून, म्हणजे 10 लाखाचं लायसन्स जरी भेटलं तरी सुद्धा काही हरकत नाही. तिथून सुरुवात करून तुमचं तर सिव्हिल इंजिनियर आहात तुम्ही. क्वालिफिकेशन आहे तुमच्याकडे, बऱ्याच गोष्टी माहित आहेत तुम्हाला. नसतील माहिती तरी सुद्धा सांगायला आम्ही आहेत. कारण बरेच आता इंजिनियर्स आहेत ज्यांना कॉलेजमध्ये त्यावेळेस व्यवस्थित केलं नव्हतं, आता करायचं आहे, असे पण आहेत. तर नक्कीच हे होईल. कोरोनामधल्या स्पेशली इंजिनियर्स जे लॉकडाऊनमध्ये इंजिनियर झाले, त्यावेळेस त्यांचं खूप नुकसान झालं. तर त्यांच्यासाठी मदत होऊ शकते. तर नक्कीच रुपेश, एक उदाहरण तुम्हाला सांगतो वाटलंच तर. एक 1000 स्क्वेअर फीटाचं जरी तुम्ही काम केलं पूर्ण वर्षभरामध्ये, तरी सुद्धा तुम्हाला ₹1,500 रेट जर घेतला तरी सुद्धा 15 लाख रुपयाचं काम होतं. तेच जर 2 मजली असेल तर 30 लाख रुपयाचं काम होतं. असे 2 जरी कामं भेटली तरी 60 लाख रुपयाचं काम होतं. एकच काम 30 लाख रुपयाचं जरी तुम्ही केलं किंवा 2000 स्क्वेअर फीटचं जरी काम केलं,
10% जरी प्रॉफिट जर तुम्ही समजलात तरी सुद्धा 3 लाख रुपये होतात. म्हणजे साधारण महिना 25,000 रुपये ऍव्हरेजली तुम्हाला त्यातून भेटू शकतो. एक काम 2,000 स्क्वेअर फीटचं किंवा 2 कामं 1,000 स्क्वेअर फीटची म्हणलं तरी सुद्धा मिनिमम प्रॉफिट 10% म्हणलंय, जो प्रायव्हेटमध्ये तुम्ही लिगली पण घेऊ शकता. गव्हर्नमेंटमध्ये जास्त लोक म्हणतात 30-30, 40-40, 50-50% लोक प्रॉफिट काढणार आहेत. ते कसं करतात ते वेगळे विषय आहेत ते. पण आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, 10% जरी प्रॉफिट इमानदारीने सगळं स्वच्छ कारभार जरी केला तरी सुद्धा 10% प्रॉफिट कुठेही जात नाही. पण त्यासाठी लूप होल माहीत असणं गरजेचं आहे. नाहीतर विकून पैसे द्यावे लागतात. कॉन्ट्रॅक्टर लोकांनी बिझनेस बंद केलेले आहेत. त्यातले आम्ही पण आहोत सुरुवातीच्या काळामध्ये. कारण असं गायडन्स करणारं कोणच नव्हतं आम्हाला. कुठे नुकसान होतं, काय होतं. तर आम्ही त्यातून शिकलेलो आहोत. नुकसान न होऊ देता बिझनेस करणं आता खूप गरज आहे. नाहीतर ती उमेद निघून जाते. आमच्या कित्येक जणांनी बिझनेस बंद केला. तर आमची एक हौस आहे म्हणून आम्ही वेगवेगळे बिझनेस करत राहतो. मग त्यामध्ये यातून नाही त्यातून, त्यातून नाही त्यातून असं चालत राहतं. आणि आता आम्ही जे करतोय तो हा कन्सल्टन्सीचा बिझनेस आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला रेव्हेन्यू जरी कमी असेल तरी आवडीचं क्षेत्र आहे. आम्ही जरी स्वतः बिझनेस करत नसलो तर तुमचे बिझनेसेस रन करण्यामध्ये आम्ही मदत करतो, याच्यात समाधान व्हावं. त्यामुळे कोर एरियाज ओळखणं आणि त्याप्रमाणे कामं करणं खूप गरजेचं आहे. लॉसेस कमी कसे करता येतील ते पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. चल. आता या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं रुपेश. जे जे नवीन आहे त्या सगळ्यांसाठी सांगतो, जे जे नवीन आहे त्या सगळ्यांनी हा फंड्यानुसार जरी काम केलं प्रायव्हेटच्या तरी सुद्धा तुम्हाला जॉब करायची गरज पडणार नाही. नवीन जे आहे त्यांना, किंवा तुम्ही किती कामं करू शकताय, 4-5 कामं केली तर आणखी प्रॉफिट आहे. सोहम म्हणतायत लायसन्स लिमिट कसं वाढवायचं कन्स्ट्रक्शन सुपरवायझर. सोहम, तुम्ही कधी लायसन काढलेलं आहे? 3 वर्षानंतर तुम्हाला लायसन वाढवता येतं, लिमिट वाढवता येतं 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच. तेजस म्हणतायत सरकारी कामे कशी शोधायची, सरकारी कामांची एमबी कशी लिहायची, सरकारी कामाची एमबी बिल कशी फिरवायची. सरकारी कामं कशी शोधायची ही तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जास्त चांगल्या पद्धतीने शोधू शकता. ऑनलाईन शोधायचं म्हणलात तर महाटेंडर हे पोर्टल आहे. महाटेंडर पोर्टलवर जाऊन आपला टेंडरिंगचा कोर्स आहे तो करा. टेंडर ऑनलाईन कसे भरायचे याची तुम्हाला आयडिया येऊन जाईल. त्यातून तुम्हाला ऑनलाईनची कामं कशी भरतात हेच पूर्ण समजेल. की त्या कामं शोधता येतील. त्याच्यावरचा आपला व्हिडिओ पण आहे युट्यूबला. अभय जरा लिंक शेअर केली तरी चालेल. आपल्या टेंडर सर्चिंगचे जे व्हिडिओ आहेत किंवा आपल्या युट्यूब चॅनलची जरी लिंक शेअर केली चॅट बॉक्समध्ये तरी सुद्धा चालेल. किंवा तेजस यांना नंतर ही शीट मी तुम्हाला शेअर करतो. नंतर तुम्ही वाटलं सर ते प्रत्येकाचे जे प्रश्न मी घेतलेले आहेत त्यांना जे उत्तर आहेत त्याप्रमाणे त्यांना गाईड करा. 12वी झालेलं आहे त्यांचं. तर कामं कशी शोधायची ते सांगितलं. त्यांचं जर कन्स्ट्रक्शन सुपरवायझर असेल तर त्यांना मदत करा लायसन्स काढून देण्यामध्ये पण. ठीक आहे. सरकारी कामाची एमबी कशी लिहायची, तर यासाठी थोडंसं क्वांटिटी सर्विंग तुम्हाला यायला हवं. मेजरमेंट्स कसे लिहितात हे माहिती असायला हवं. त्याचं थोडं बेसिक माहिती असावं लागेल. आपला क्वांटिटी सर्विंगचा डिटेलमध्ये करायचा असेल तर 3 महिने, शॉर्टमध्ये करायचं असेल तर 5 दिवसाचा कोर्स आहे फुल डेचा. तर हा केला तर तुमचं काम होऊ शकतं. ठीक आहे. तर मी हे आता तुमचं झालं असं समजतो. अभय तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी गाईड करतील. ठीक आहे. अंकित तसरे, मराठी, हिंदी, इंग्लिश चा इर्रेलव्हेंट प्रश्न. गोरक्ष चोरे, हा तुम्ही हे पण करा. अभय वाटलं काय करा तुम्ही यांना प्रत्येकाला परत एकदा फोन करा, परत एकदा फॉर्म भरा म्हणा होता ना ते, म्हणजे त्यांना समजलं नसेल असंही असेल की नक्की एक्झॅक्टली काय त्या ठिकाणी भरायचं आहे. गोरक्ष चौरे म्हणताय टेंडर प्रोसिजर, टेंडर अॅक्युरसी, स्ट्रॅटेजीज फॉर टेंडर. ओके, सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे. आता टेंडर प्रोसिजर गव्हर्नमेंटमध्ये जर करायचे म्हणलात तर कामं कुठली कुठली निघणार आहेत, कुठली आहेत या गोष्टीपासून तुम्हाला सुरुवात करावी लागते. टेंडर प्रोसिजर सुरुवातीला कामं जर तुमची जर नसतील, वर्कडन वगैरे मागत असतील तर लॉटरी सिस्टीमची कामं करा, ऑफलाईनची कामं करा, शिफारशीची कामं करा. त्यातून तुम्हाला वर्कडन वगैरे मिळू शकतं. टेंडर प्रोसिजर ही पूर्ण ट्रान्सपरंट आहे.
वेबसाईटवर तरी. त्यामुळे टेंडरमध्ये अॅक्युरसी पण बरेच आहेत त्या प्रोसिजरमध्ये. पण बाकीच्या ज्या गोष्टी त्या पण तुम्हाला माहित असाव्या लागतात, ज्याच्यामधून काही लूप होल्स काढून गाईड केलं जातं. त्यामुळं त्यासाठी थोडंसं तुम्ही भेटलात तर माहिती तुम्हाला भेटू शकते. स्ट्रॅटेजीज फॉर टेंडर. स्ट्रॅटेजीज फॉर टेंडर, तुम्ही पर्सनल अपॉइंटमेंट घ्या किंवा आपला टेंडरिंगचा कोर्स करा, ज्याच्यातून तुम्हाला हे मिळेल, किंवा पर्सनल अपॉइंटमेंट घ्या. त्या पद्धतीने तुम्हाला माहिती मिळेल. ठीक आहे. गणेश सोरे तुमचं झालंय असं कन्सिडर करतो. लेबर मॅनेजमेंट, कॉस्ट आणि पेशन्स. शुभम काही समजलं नाही. इज देअर बी सर्टिफिकेट इज रिक्वायर्ड फॉर बीपीएमएस प्रोसेस. नाही, डिप्लोमा जरी असेल तरी सुद्धा चालू होऊ शकतं. आता बी परस्युइंग आहात तर तुम्हाला डिप्लोमा तरी लागतं ऍटलिस्ट. तुम्ही जोपर्यंत बी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हे करा, दुसऱ्याच्या लायसनवर काम करा. त्यानंतर तुम्ही तुमचं लायसन काढून वापरू शकता किंवा डिप्लोमाच्या लायसनवर सुरुवात करा. ठीक आहे. गणेश, चैतन्य, प्रशांत, म्हणजे तिघांचेही प्रश्न काही समजले नाहीत, त्यामुळे मी त्याला रेड करतो. ठीक आहे. ओके, आत्ताच्या आत्ता 4-5 प्रश्न आले. बरं, ठीक आहे. आपल्याकडे अजून 15 मिनिटं आहेत, आपण तेवढा वेळ घेऊयात. पुढच्या वेळेस जर तुम्हाला असं वाटत असेल की टाइम वाढवावा, तर मला चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा काय एक्झॅक्टली हे आहे. आपण ट्राय करूया टाइम वाढवायचा. तनय चंदन, ये सुपरवाइजर का तो नहीं, कितना साल का कोर्स है? तनयना कॉन्टॅक्ट करा. अभय, त्यांना थोडीशी माहिती द्या. नक्की काय त्यांना सुपरवायझरचा कोर्स त्यांना नाही म्हणतात ते, किती वर्षाचा आहे वगैरे. तर तनय, तुम्हाला कॉल येऊन जाईल. 1 वर्षाचाच कोर्स आहे, पण काही त्यामध्ये तुम्हाला थोडीफार लेट ऍडमिशन किंवा हे काय असं असेल तर तसं होऊ शकतं. त्यामुळे तुमची कोणती जाहिरात तुम्ही पाहिलेली आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक. सर, तुमच्या प्रश्नाचं पण उत्तर दिलेलं आहे. अभय तुम्हाला कॉन्टॅक्ट करते. मी सगळ्यांच्या समोर लिहित नाही पण अभय, पण तुम्ही लक्षात ठेवा मी कोणाकोणाबद्दल केलंय ते. आता इथं फक्त तुमच्या समोर लिहितोय. ओमकार, टेंडर कसे टाकावे, काय प्रक्रिया असते? ओके, टेंडर महाटेंडर ऑनलाईन पीडब्ल्यूडी झेडपीचे आणि बरेच डिपार्टमेंट्स आहेत त्याचे करू शकता. बांधकाम क्षेत्रातील कोणतेही ज्ञान नसताना ठेकेदारी सुरू कशी करावी? ओके, आता आपण बऱ्याच बोललो त्याबद्दल. तर ओमकार, एमकॉम आहे तुमचं. तुम्हाला हे करायचं असेल तर गव्हर्नमेंटमध्ये जायचं असेल तर कोर्स आहे. गव्हर्नमेंटमध्ये नसत जायचं तर सुद्धा थोडंफार बेसिक आपल्याला माहिती असावं लागेल, साईट ट्रेनिंग बद्दलची माहिती, आणि जेणेकरून आपण काम चालू केलं तर आपण थोडंसं कॉन्फिडंट असलं पाहिजे. जे माहितच नाही त्यामध्ये कॉन्फिडंट कसं होणार? जर तुम्हाला आता, बर, तुम्हाला आता तुमच्याकडे एखादी गाडी आहे आणि त्या गाडी तुमच्याकडे समजा आता तुम्ही ऍक्टिवा वापरताय किंवा हे वापरताय, बाईक वापरताय कोणती, आणि तुम्हाला सडनली सांगितलं की तुम्हाला ती समजा कार चालवायची आहे. हा, तुम्हाला कारबद्दल काहीच माहिती नाही. जसं तुम्ही लिहिलं की बांधकाम क्षेत्रातील कोणतीही माहिती नाही म्हणून, पण टू व्हीलर चालवायची माहिती आहे, तर तुम्ही तिकडे ट्राय करायलाही जाणार नाहीत ना. गेला तर भीत मागे पुढे होईल, काय होईल, ऍक्सिडेंट होतील किंवा गाडी चालू होणार नाही, काही ना काहीतरी होईल. तुम्ही तुमचंही शिकू शकता, पण ऍक्सिडेंट झाला तर चान्सेस खूप आहेत ना, पुढच्या व्यक्तीचे पण आहेत, तुमचे पण बरेच आहेत. तसंच या क्षेत्रामध्ये पण आहे. तुम्ही स्वतः काही अनुभव नसताना चालू केलं, वेळ लागू शकतो, ऍक्सिडेंट होऊ शकतात, लॉसेस होऊ शकतात, काम बंद करावं लागू शकतं. ते जर एखाद्याच्या गाईडनं तुम्ही काही प्रशिक्षण घेऊन चालू, अरे मला माहित आहे, कॉन्फिडंट आहे, मी चालू शकतो कोणतीही गाडी येऊ द्या, थोडंफार माहित आहे मला, मी 1-2दा फक्त बसलं, क्लचची सेटिंग आहे ते झाली, जमली की चालू शकतो गाडी, काहीच प्रॉब्लेम नाही. तसंच याचं पण आहे. हा, तर थोडंफार ट्रेनिंग किंवा मेंटरशिप तुम्हाला घ्यायची असेल, आपण काय करतो, लर्निंगला पण काय दिलेलं असतं, 6 महिने तुमच्या साईडला ड्रायव्हर असावा, मागे ड्रायव्हर असावा, येल लिहिलेलं असावं. तसंच आहे. आम्ही 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष तुमच्या बरोबर राहायला तयार आहोत. तुमच्याकडे मेंटरशिप तुम्हाला देतोय, जेणेकरून तुम्हाला काही अडचण आली, कॉन्ट्रॅक्टर कोणी तुम्हाला बोलणार नाही, तर आम्ही तुमच्याशी चर्चा करायला, तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहोत. पर्सनल मीटिंग तुमच्या बरोबर असते.
पर्सनल अपॉइंटमेंट असते जर तुम्ही मेंटरशिप घेतली तर. ठीक आहे. त्यामुळे ओंकार, मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. तुमचे 2 प्रश्न होते, दोन्ही प्रश्नांची उत्तर या ठिकाणी भेटलेली आहे. शशिकांत, वर्क 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 काही समजलं नाही. व्हॉट इज युअर नेक्स्ट गोल, हाऊ मेनी इयर्स ऑफ, मला प्रश्न विचारले काय काय कळलं. सुजल, व्हॉट इज युअर नेक्स्ट गोल, हाऊ मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, व्हाय डू यू चूज दिस साइट. सुजल समजलं नाही. 12वी आहे तुमची. थोडस अभय यांना पण थोडस हे करा, जे 10वी 12वीचे आहेत त्यांना त्यातल्या बद्दल काय लिहायचं नक्की एक्झॅक्ट कळलं नसेल, इंग्लिशचा प्रॉब्लेम असू शकतो. त्यांना प्रॉपर गाईड करा म्हणजे त्यांना आयडिया येऊन जाईल सगळी. ठीक आहे. येस. टेंडर कसं भरायचं अतुल, लायसन्स कसे कुठं काढायचं, बी सिव्हिल झालेलं एस्टिमेटेड कसं काढायचं. ओके. हे बघा, टेंडर भरायचा आणि एस्टिमेटचा तुम्ही जर आपल्याकडे कोर्स केला आणि लाईफ टाईम सपोर्टवाला केला तर तुम्हाला लायसन्स आम्ही पूर्ण मदत करू काढून देण्यामध्ये. त्यासाठी काही चार्जेस घेणार नाहीयेत. सिव्हिल इंजिनियरसाठी एक प्रोसेसिंग फी म्हणून आम्ही ₹1000 चार्जेस घेत असतो. तुम्हाला काढायचं असेल तर कोर्स नाही केला तरी काय हरकत नाही. ₹1000 भरून तुम्ही तुमची लायसन्सची प्रोसेस आम्ही करून देऊ. ठीक आहे. तर त्यासाठी मी नंबर देईल, त्यांना कॉन्टॅक्ट करा, तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे. तुमच्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर याकडून भेटलेलं आहे. आज आपण आजचे जे प्रश्न होते तेवढे 50 प्रश्न घेऊयात आणि आपण या ठिकाणी थांबूयात. लायसन्स कसं काढायचं, टेंडर कसं भरायचं, टेंडर कसं भेटतंय, विजय. ठीक आहे. लायसन्स 12वी झालेला आहे, ITI झालेला आहे, तर तुम्हाला लायसन्स कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा 1 वर्षाचा कोर्स आहे, ठेकेदारचा कोर्स आहे, किंवा 1 वर्षाचा डिप्लोमा म्हणतात सिव्हिल इंजिनिअरिंगचा काही जण. तर तो कोर्स आहे. त्याच्या बेसिसवर तुम्हाला लायसन्स मिळू शकतं. 10 लाखाचं सुरुवात 10 लाखापासून करा, 10 कोटीपर्यंत तुम्हाला न्यायची जबाबदारी आम्ही घेतो. 5 वर्षाची मेंटरशिप घ्या. ठीक आहे. डिप्लोमा इन सिव्हिल. ओके. BPMS मध्ये टाउन प्लॅनिंग, लेआउट सबमिशन अँड अप्रुव्हल शिकवाल का? येस आहे त्यामध्ये. आमचे सर बरोबर टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मध्ये आहेत. हो नक्की शिकवतो. डिप्लोमावर टाउन प्लॅनिंगचे लायसन्स काढता येईल. काढता येतं. ओम देशमुख, अभय यांना पण फोन करून घ्या तुम्ही, नाहीतर मग BPMS बद्दल त्यांचे क्वेरी आहेत, नसेल तर कुलकर्णी सरांशी बोलून त्यांना गाईड करा आणि त्यांचं ऍडमिशन करून घ्या. त्यांना इंटरेस्ट आहे. हाऊ टू गेट व्हेरियस सब कॉन्ट्रॅक्टर्स ऑन बोर्ड बिफोर अप्लाइंग फॉर टेंडर्स. चांगला प्रश्न आहे साहिल. तसं पाहायला गेलात तर कोणतंही टेंडर भरण्यापूर्वी एक गंमत सांगतो त्यातली. कोणतंही टेंडर तुम्ही भरण्याच्या पूर्वी तुम्हाला काही आयडिया नसते, पण एकदा का टेंडर भेटलं की ऑटोमॅटिकली तुमच्याकडे सगळे कॉन्ट्रॅक्टर येतात की यांना काम भेटलं, आम्ही करून द्यायला तयार आहोत. ठीक आहे. त्यामुळं त्याची काळजी करू नका. हा, पण तुमचा कॉन्ट्रॅक्टर असेल क्वालिटीमध्ये करणारा, कारण ते नवीन आहेत नंतर, त्याच्या अगोदर मग ऑनबोर्डिंग तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही त्यांच्या साईट व्हिजिट करा, वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरना भेटा, कोण कोण अशी कामं करतं ते पहा. त्यांच्यामध्ये थोडं मिसळावं लागेल तुम्हाला, त्यातून तुम्हाला आयडिया येईल तसे तुम्ही सब कॉन्ट्रॅक्टर मिळवू शकता. ठीक आहे. तुमचा एक प्रश्न होता साहिल, त्याचं उत्तर आलेलं आहे. ठेकेदारी करण्यासाठी परवाना कुठून व कसा मिळवायचा, HSC झालेला आहे. शासनाचे ठेके कसे मिळवायचे आणि टेंडर कसं भरायचं, या तिन्ही गोष्टी तुम्हाला आमच्याकडून सोल्युशन मिळतील. 1 वर्षाचा फरीद कोर्स आहे. त्या कोर्सच्या बेसिसवर तुम्हाला फक्त 10वीचं आणि 12वीचं लायसन लागतं. सॉरी, 10वीची मार्कलिस्ट लागते, शाळा सोडण्याचा दाखला लागतो. ते मी सांगितलेलं आहे. मग त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देखील यामध्ये मिळालेलं आहे. आनंद जैन, हाऊ टू कॅल्क्युलेट प्रोजेक्ट कॉस्ट, चांगला विषय. बीकॉम झालेला आहे तुमचं. तुम्हाला मिनिमम 3 महिने तरी द्यावे लागतील. बीकॉम झालेले तुमचं, त्यामुळे त्याच्यामध्ये साईट ट्रेनिंग वगैरे सगळ्याच गोष्टी असतील, तर ते तुम्ही कराल. आनंद, कॉस्ट इंजिनिअरिंग बद्दलची माहिती तुम्हाला आमच्याकडून येऊन जाईल. मी तेजस्वी मॅडम आहेत, त्यांना वाटलं सर तुम्हाला फोन करायला सांगतो, किंवा अभय तुम्ही गाईड करत असाल तर तुम्ही त्यांना सांगितलं तरी काही हरकत नाही. मिराज जगताप. ओके. हो, मिराज समजलं नाही काय तुमचा प्रश्न आहे तो. मी तुमच्या सगळ्यांचे क्वेश्चन नंबर मात्र हाईड केले बरं का, तेव्हा तसं काही प्रॉब्लेम नाही. पृथ्वीराज, फॉर बिगिनर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर हाऊ टू स्टार्ट कन्स्ट्रक्शन बिझनेस. आता आपण बोललो, धाराशिवच्या आहात तुम्ही. आपण मी बोललो मगाशी तुम्हाला स्टार्टअप कसं करायचं, कोणतं कॉन्ट्रॅक्टर म्हणताय तुम्ही, तर गव्हर्नमेंट प्रायव्हेट कुठलंही असू देत, कसं करायचं ते सांगितलं.
त्याप्रमाणे करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी भेटलेलं आहे असं समजेल. नसेल तर पुढच्या बॅचमध्ये परत एकदा सांगेल, म्हणजे तो प्रश्न त्या सेशनमध्ये डबल फक्त घेत नाही मी. बीपीएमएस साईट वरती फॉर्म मध्ये प्रो राटा. अच्छा ठीक आहे, हा प्रश्न बीपीएमएसचा आहे प्रवीण, तर हा कुलकर्णी सरांनाच तो सांगू द्याव्यात. मला त्यामध्ये स्पेशलायझेशन नाहीये. विनीत, आय एम द होल्डर फ्रॉम इलेक्ट्रिकल अँड टेलिकॉम नाव, सो आय एम एलिजिबल फॉर दिस. हो, करू शकता तुम्ही. इफ वी हॅव कम्प्लिटेड द आयटीआय इन सिव्हिल ड्राफ्ट्समन आफ्टर 12th. नो, आयटीआय होल्डर नाही करू शकत. ठीक आहे, तुम्हाला हा आपला कोर्स करावा लागेल. तर विनीत, कन्स्ट्रक्शन सुपरवायझरच्या कोर्ससाठी तुम्हाला फोन येऊन जाईल. कशी माहिती आहे, काय आहे ते अभय सर सांगतील. त्याप्रमाणे तुम्ही हे करा. त्यांना रिस्पॉन्ड करा. तुमचं काम. इलेक्ट्रिकल आणि त्या आयटीआय ड्राफ्टमॅनच्या बेसिसवर लायसन भेटत नाही. 4-5 प्रश्न राहिलेले आहेत. बाकीचे प्रश्न आपण कन्स्ट्रक्शनचा बिझनेस स्टार्टिंग कसा करायचा. ओके, कन्स्ट्रक्शनचा बिझनेस स्टार्टिंग विशाल आपण बोललो. बी सिव्हिलच आहे तुमचं, सोलापूरचे आहात तुम्ही. या व्यतिरिक्त मी जे सांगितलंय त्या व्यतिरिक्त काही तुमचे हे असतील, हा तुम्हाला मी हे देईल लिंक, युट्यूबवर अपलोड करेल हा पूर्ण. तुम्ही युट्यूबवर जाऊन परत एकदा हे पहा, रिवाइज करून पहा वाटलंच तर. तुमचं जर काही प्रश्न असतील वेगळे, तर तुम्ही अभयंना कॉन्टॅक्ट करून तुम्ही पर्सनल अपॉइंटमेंट घ्या आणि काही करायचं या दृष्टीनेच या. ठीक आहे, बरं. या आम्ही पण असं चालू करतोय की फक्त कन्सल्टेशन घ्यायचं आणि परत यायचं नाही. त्यामुळे अपॉइंटमेंट म्हणजे कन्सल्टन्सी करायला सुद्धा चार्ज घ्यावा का असं वाटतं, मिनिमम तरी काही ना काहीतरी. तर त्यातून नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी भेटणार असतं. एक डेडिकेटली देऊ तुमच्यासाठी, पण त्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी चार्जेस देऊ या ठिकाणी चालू करायचा काही विचार करतोय. बघूयात, कारण मग त्याप्रमाणे सिरियसनेस कळत नाही. मग वेगळे गव्हर्नमेंट लायसन काढल्यानंतर टेंडर कशी घ्यायची समजेल. प्रायव्हेट कन्स्ट्रक्शनचे कशी कामे घ्यायची. ठीक आहे, आता मी सांगितलं तुम्हाला. तर यासाठी विशाल अपॉइंटमेंट घ्या, गायडन्स घ्या. फक्त हे पहा, आता मी तुम्हाला काही सांगितलं तर त्यातून तुम्हाला प्रश्न पूर्ण सोल्युशनही भेटणार नाही. एक उदाहरण सांगतो, प्रायव्हेट कन्स्ट्रक्शनची कामं कशी घ्यायची. तर प्रायव्हेट कन्स्ट्रक्शनची कामं तुम्हाला ही तुमची कामाची क्वालिटी, स्पीड आणि अफोर्डेबिलिटी बघूनच मिळणार आहे. सुरुवातीला कोणातरी रिलेटिव्हची वगैरेच कामं करावं लागतील, मित्रांच्या ओळखीने जे काम येईल ते करावं लागेल. पहिल्या कामामध्ये जरी पैसे काही भेटले नाही तरी काही हरकत नाही, पण पुढच्या कामात तुम्हाला त्या रेफरन्सनं 3 ते 4 कामं भेटतील असं काम केलं पाहिजे, जेणेकरून सगळं त्यामधून पैसे निघून जातात. ठीक आहे. येस. गव्हर्नमेंट लायसन्स काढण्या टेंडर कशी घ्यायची. काढल्यानंतर तुम्हाला पहिले तर ऑफलाईन पद्धतीची कामं करा, वर्क एक्सपिरियन्स लागतो. 10 लाखाच्या आतली कामं करा, लॉटरीवरची कामं करा, कारण तुम्ही सिव्हिल आहात. आणि कन्स्ट्रक्शनचा बिझनेस स्टार्टिंग कसा करायचा आपण बोललोय याच्याबद्दल. इजाज शेख तुमचं 12वी झालेलं आहे. मला वाटतं यांना ट्रेन एक गव्हर्नमेंट कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स हवा वाटतं. मला वाटतंय इजाज शेख यांना, त्यांना कॉन्टॅक्ट करावं आहे. ट्रेनिंग ऑनलाईन असणार की ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे. फी 18,000 रुपयापासून 3 लाख रुपयापर्यंत फी आहे. तुम्हाला काय घ्यायचं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तर बोलणं करून देतील, तुम्हाला फोन येऊन जाईल, त्याप्रमाणे माहिती भेटेल. गव्हर्नमेंट लायसन्ससाठी किती खर्च येणार. गव्हर्नमेंट लायसन्ससाठी सांगितलं आता मी, 18,000पासून ते 30,000 सॉरी 3 लाखापर्यंत खर्च आहे. तर कन्स्ट्रक्शनचा बिझनेस, मला वाटतं हे दोन्ही प्रश्न तुमचे झालेले आहेत. पवार अजय, हाऊ टू फिल टेंडर, व्हॉट्स इट्स ऍक्च्युअल प्रोसिजर, हाऊ टू मॅनेज साईट. डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर झालेत. वरच्या प्रश्नांमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटलेली आहेत तशी. ठीक आहे. ट्रेनिंग ऑनलाईन असणार की ऑफलाईन. ओके, फीस किती आहे आणि गव्हर्नमेंट लायसन्स किती किती सांगितलं. हाऊ टू फिल टेंडर, पवार अजय, टेंडर महाटेंडर्स पोर्टलवरनं फिल केलं जातं. शोधायचं कसं या कशाचे व्हिडिओ मला आपल्या युट्यूब चॅनल सिव्हिल इंजिनिअरिंग IIT युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे.
तिथून तुम्हाला मिळू शकतील. ऍक्च्युअल प्रोसेस काय तुम्ही स्वतः टेंडर भरून पाहू शकता. आत्ता पाहावं असेल तर 21 आणि 22 तारखेला बॅच आहे, त्यातून तुम्हाला आयडिया येऊन जाईल पूर्ण. हाऊ टू मॅनेज साईट हे सगळं त्यामध्ये कव्हर केलं जातं. गव्हर्नमेंट टेंडर, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग, रजिस्ट्रेशन प्रोसेस. डिप्लोमा झालेला आहे, रजिस्ट्रेशनसाठी मी सांगितलं की ₹1000 आम्ही फक्त चार्ज घेतो, किंवा तुम्ही मेंटरशिप घ्या. मेंटरशिप मध्ये तुमचे बाकीचे बरेच बेनिफिट्स आहेत. म्हणजे तुमच्या लोगो डिझायनिंग पासून सगळ्या सर्व्हिसेस आहेत. तुमच्या ITR, प्रोफाईल बिल्ड करणं, सगळ्याच गोष्टी आहेत. जसं की आता तुम्हाला आपल्या ग्रुपवर आलेलं असेल की 3 वर्षापर्यंतचा जो तुमचा मागचा ITR भरायचा असेल, तर त्याची डेट 20 तारीखच आहे. तुम्हाला 3 वर्षापर्यंतचे तुमचे जर ITR भरायचे असतील तर तुम्ही भरू शकता. आता लेट फी, पेनल्टीज आणि कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड ITR असावा. तर तसं तुम्हाला भरता येऊ शकतो. ज्यांनी भरलेलं नाहीये त्यांच्यासाठी ही ऑपॉर्च्युनिटी आहे. टेंडरसाठी, परत बँक लोनसाठी, सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला 3 वर्षाचे ITR मागतातच. तर मला आहे तुमच्या दोघांच्या प्रश्नांची पवार आणि संदीप उत्तर दिलेली आहेत. सरकारी कामाची MB कशी लिहायची? तर तेजस म्हणतायत सरकारी कामाची MB कशी लिहायची? सरकारी कामाची MB कशी लिहायची? सरकारी कामे कशी शोधायची? सरकारी कशी ऑफिसमध्ये फिरायची? MB कशी ऑफिसमध्ये फिरायची? यासाठी MB साठी तुम्हाला पहिलं तर मेजरमेंट येतं का हे पाहायला पाहिजे. तेजस 12th पास आहात तुम्ही. परत मला वाटतं तोच तेजस आहे वाटतं. अभय सर यांना गाईड करा थोडंसं. यांचं जर लायसन असेल, 12th पास म्हणतायत, लायसन आहे नाहीये ते काही कल्पना येत नाहीये. त्यासाठी मी काही सिस्टीम बघतो दुसरे काही लावता आले तर. तर अभय सर यांना कॉन्टॅक्ट करून घेता तुम्ही. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न आपण आजचा घेतोय 50वा. उद्या पुढच्या आठवड्यासाठी आपण बाकीचे प्रश्न ठेवूयात. जर प्रश्न जास्त असतील तर मग 1 तासाच्या ऐवजी आपल्याला 2 तास लागतात असं कन्सिडर करून मी 2 तासाचा पण टाइम स्लॉट तुम्हाला देईल. ठीक आहे. व्हॉट विल बी द कोर्स, ड्युरेशन ऑफ कोर्स, ऑनलाईन ऑफलाईन, ग्रॅज्युएट आहे मला वाटतं हा रोहित पण तुमच्या कन्स्ट्रक्शन सुपरवायझर साठीचा आहे. तर यामधील प्रत्येकाला कसं गाईड करता येईल अभय पहा. तर मी या ठिकाणी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला आमचे कॉन्टॅक्ट नंबर आणि याच्यासाठी. तर आमचा ऑफिसचा ऍड्रेस या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला. 3rd फ्लोअर, केतकी प्रिमायसेस, अलका टॉकीज चौक, बँक ऑफ इंडियाच्या मागे आहे, सदाशिव पेठमध्ये. अलका टॉकीजच्या बाजूचीच बिल्डिंग आहे. या ठिकाणी आपलं ऑफिस आहे. डायरेक्टली तुम्ही येऊ शकताय किंवा अपॉइंटमेंट घेऊ शकताय. डायरेक्टली आलात तर फक्त थांबायचा वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो. आम्ही अवेलेबल आहे, नाहीये, वेळ लागू शकतो किंवा भेट पण नाही होऊ शकत. त्यामुळे डायरेक्टली कोणीही येऊ नका. फोन करून या. फक्त एक फोन कॉलचा फक्त मागे आहात. तर हा नंबर आहे दिलेला 9006500627. अभय जी असतील त्यावर, अभयजी तुम्हाला मदत करतील अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी. त्या वेळेत त्या टाइम मध्ये या. आणि अपॉइंटमेंट घेऊन न येणाऱ्यांचं प्रमाण बरंच आहे, त्यामुळे मी म्हणलं की आम्ही काही चार्जेस लावायचा विचार करतोय. जोपर्यंत चार्जेस नाहीयेत तोपर्यंत, म्हणजे फ्री पर्सनल अपॉइंटमेंट सुद्धा नाही ठेवत. ते चार्जेस जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत तुम्ही हे करू शकता, अपॉइंटमेंट घेऊन टाका आणि भेटायला या. ठीक आहे. पण नक्कीच त्यामध्ये तुमचं व्हॅल्यू ऍडिशन होऊन जाईल. मला काही ना काहीतरी त्यामधून मिळेल एवढी गॅरंटी मला नक्कीच देईल त्यामधून. ठीक आहे. आता ज्यांना कोणाला अपॉइंटमेंट बुक करायची असेल त्यांनी त्यांचं नाव, नंबर आणि कोणत्या तारखेला हवे आहे ते तुम्ही अपॉइंटमेंट या ठिकाणी चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा. तुम्हाला फोन येऊन जाईल. हा, ज्यांना कोणाला स्टार्टअप करायचं असेल, त्यासाठीचं प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा असं काही कन्सल्टेशन हवं असेल, त्यांच्यासाठी 1 दिवसाचं कन्सल्टेशन 11 ते 1 त्याचं शेड्यूल असं असतं. 11 ते 1 असे 2 तास, 2 ते 5 असे 3 तास, टोटल 5 तासाची 10,000 इन्क्लुडिंग 18% GST अशी फी आहे. 1 दिवसाची अपॉइंटमेंट, ज्यामध्ये तुम्हाला 5 तास डेडिकेटेडली माझ्याबरोबर जे काही प्रश्न असतील ते करता येतील. या अगोदर मात्र तुम्हाला आमच्याकडून फोन येतो, काय काय तुमचे प्रश्न आहेत ते घेतले जातात. आणखी तुम्ही काय तयारी करून यावी हे सांगितलं जातं, जेणेकरून हे 5 तास तुमचे खूप युटिलाइज होऊन जातील. ते हे आहे. तर अशी कन्सल्टन्सी आहे. तुम्ही पर्सनल अपॉइंटमेंट घेऊन सुद्धा पर्सनल कन्सल्टन्सी घेऊ शकता. तुमचा 5 तासामध्ये तुमचा 5 वर्षाचा प्लॅन, स्ट्रॅटेजीज,
टेंडर भरणं, बरंच काही होऊ शकतं. जर इस्टिमेशन मधल्या बेसिक्स बरंच काही होऊ शकतं जर तुम्ही पर्सनल अपॉइंटमेंट घेतली. ठीक आहे, कारण 1 to 1 आणि फोकसफुली असणार आहे ती. 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन तुम्हाला जर बनवायचा असेल तर त्यासाठी देखील सेम हे आहे. 10,000 रुपये फी आहे आणि 5 तासाची तुम्हाला अपॉइंटमेंट भेटून जाईल. आपल्या पुढच्या येणाऱ्या ज्या ट्रेनिंग्स आहेत त्या गव्हर्नमेंट एस्टिमेशन 19-20 मार्चला आहे. 21-22 मार्चला ई टेंडरिंग वर्कशॉप आहे. 1 एप्रिलला बेसिक एज्युकेशन टू ऑल सिव्हिल इंजिनियर्स म्हणजे बेटा सिव्हिल इंजिनियर्स याचं ट्रेनिंग आहे. यामध्ये आपण साईट ट्रेनिंग, एक्सेल आणि ऑटोकॅड हे 3 ट्रेनिंग बेसिक जे सगळ्यांना गरजेचे आहेत हे फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो. फक्त एवढंच अट आहे की तो डिप्लोमा किंवा डिग्री सिव्हिल इंजिनियर असावा किंवा कन्स्ट्रक्शन सेक्टरच्या रिलेटेड असावा. तर हे आपल्या फाउंडेशनच्या द्वारे चाललं जातं. फ्री बेसिक एज्युकेशन टू ऑल सिव्हिल इंजिनियर्स. ठीक आहे. 1 एप्रिललाच आर्किटेक्चर सॉफ्टवेअरची बॅच चालू होते, बीमची ट्रेनिंग चालू होते, ई टेंडरिंगचं 1 महिन्याचं बॅच चालू होते. म्हणजे ई टेंडरिंगची 2 दिवसाचा पण वर्कशॉप आहे, 1 महिन्याची पण बॅच आहे. ऑफलाईन मध्ये पुणेमध्ये. गव्हर्नमेंट एस्टिमेशनची 1 महिन्याची बॅच आहे आणि साईट ट्रेनिंग 8 ते 12 एप्रिल, सॉरी याची पण तारीख चेंज झालेली आहे थोडीशी, पोस्ट करायची राहिली. 1 ते 5 एप्रिल झालेली आहे, कारण मला ते 8-9 तारखेला पाडवा काहीतरी येतोय, त्यामुळे या डेट मध्ये थोडासा चेंज झालेला आहे. 1 ते 5 एप्रिल साईट ट्रेनिंग केलेलं आहे. ठीक आहे. आणि टेंडर पब्लिशिंग, डीएससी वेंडरशी ऑन रिक्वेस्ट पर्सनल बॅच घेतली जाते. तर तुम्ही त्यासाठी हे करा. यासाठी तुम्ही अभयजींना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या ठिकाणी मी नंबर देत आहे. प्रत्येक वेगवेगळ्या सर्व्हिससाठी, वेगवेगळ्या ट्रेनिंगसाठी वेगवेगळे नंबर आहेत, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. शक्यतो एका व्यक्तीला एकाच ठिकाणी हे करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे. ई टेंडरिंग तेजस्वी मॅडम, शिवानी मॅडम आहेत. गव्हर्नमेंट एस्टिमेशनसाठी तेजस्वी मॅडम, बीपीएमएस साठी तेजस्वी मॅडम किंवा अभयना पण कॉन्टॅक्ट करू शकता. पीडब्ल्यूडी लायसन्ससाठी सूरज, 10 लाखाचं लायसन्स ज्यांना कन्स्ट्रक्शन सुपरवायझर किंवा सिव्हिल इंजिनियरच्या बेसिसवर काढायचं असेल किंवा भाग्यश्री मॅडमना कॉन्टॅक्ट करू शकता. डिजिटल सिग्नेचर ज्यांना हवे आहे, एस्टिमेशन सॉफ्टवेअर ज्यांना हवं आहे, बिलिंग सॉफ्टवेअर ज्यांना हवं आहे, शेड्यूल बीचं सॉफ्टवेअर ज्यांना हवं आहे, त्यांच्यासाठी भाग्यश्री मॅडमना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बेसिक एज्युकेशन टू ऑल सिव्हिल इंजिनियरसाठी अभयजींना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि पर्सनल 1 to 1 अपॉइंटमेंट हवे असेल तुमचा 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन बनवण्यासाठी किंवा स्टार्टअपसाठी, तर अभयजींनाच कॉन्टॅक्ट करायचं. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचं, या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्याकडून काही अडचणी असतील, काही तुम्हाला माहिती तुम्हाला भेटली नाही किंवा प्रॉपर कम्युनिकेशन होत नाही, तर त्या तुम्ही तुमच्या पोस्ट किंवा तुमचे म्हणणं, कंप्लेंट तुम्ही भाग्यश्री मॅडम यांना द्यायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन देतील. त्यांच्याकडून जर सोल्युशन झालं नाही तर माझ्याकडे तुम्हाला यायचं आहे. कारण सगळ्यांनी सुधारणं हे आमचं त्यावर आहे. प्रत्येक दिवस हा सुधारण्याचा आहे. प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी सुधारणा झाली पाहिजे. इम्प्रुव्हमेंट कल्चर हे आम्ही CIIT मध्ये कायम ठेवतो. तुम्हाला प्रत्येक वेळेस काहीतरी इनोव्हेशन आणि इम्प्रुव्हमेंट पाहायला भेटतील. तर हे आमचं वर्किंग पॉलिसी आहे समजा. तर काही कंप्लेंट असतील तुम्हाला सर्व्हिस बद्दल रिलेटेड, फोन उचलत नाहीत किंवा तुम्ही त्यासाठी प्रूफ त्यांना द्यायला हवा, तर तुम्ही भाग्यश्री मॅडमना कॉन्टॅक्ट करू शकता. ऑफिशियल टाइम मध्ये शक्यतो कॉन्टॅक्ट करा, कारण सर्वजण हे स्टाफ आहेत. बिझनेस करणारे असल्यावर थोडं वेगळं होतं. काही जण फोन उचलतील, रिप्लाय देतील, पण त्यांचा त्यांचा पण फॅमिली टाइम आहे, त्यामुळे त्या ऑफिशियल टाइम मध्ये शक्यतो कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला लगेच रिस्पॉन्स भेटून जाईल. काही जण लेट पण रिप्लाय देतील, पण काय हरकत नाही. ठीक आहे. तर काही प्रश्न आहेत चॅट बॉक्सवरचे, तर तुम्ही तुमचे नंबर त्या ठिकाणी दिलेले असतात असं मी समजतो. तोरणे सर, तोरणेजी, तुम्ही तुमचा नंबर चॅट बॉक्समध्ये द्या, जेणेकरून तुम्हाला अभय सर कॉन्टॅक्ट करतील. माय सायबर कॅफे बिझनेस करत आहे. मला ई टेंडरिंग, ITR फिलिंग आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स कसे काढायचे ते शिकायचे. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं आपण करत नाही, ई टेंडरिंगचं आपण करतो. ITR फिलिंग आम्ही स्वतः करून देतो. आमची इन हाऊस CA ची टीम आहे. तर त्यामुळे आम्ही ITR फायलिंग, GST रिटर्न वगैरे सगळं करतो. ते शिकवत नाही आम्ही. ठीक आहे.
ठीक आहे. संदीप यांनी नंबर दिलेला आहे. ठेकेदार कसं बनायचं, ऍडमिशन कसं करायचं, ऍडमिशन फ्री किती आहे, फी किती आहे. तर संदीप शांतीलाल यांना तुमचा नंबर देऊन ठेवा, कॉन्टॅक्ट होईल. जॉबमुळे सेशन मिस झालं. युट्यूबला अवेलेबल आहे. युट्यूब वरनं तुम्हाला नक्कीच आयडिया येऊन जाईल. 28 झालंय. मला जॉब मध्ये बिलकुल इच्छा नको. फ्युचर आहे का गव्हर्नमेंट, सांगितलं आहे फ्युचर आहे. फक्त तुमचं स्किल किंवा तुमच्याकडं ते विजन आहे का, तुमच्याकडं ते तुमची पर्सनॅलिटी तशी आहे का, त्याला त्या व्यवसायाला सूट होणार आहे, हे पण पाहावं लागतं. ठीक आहे शुभम, थँक्यू. माझं शिक्षण 12वी झालं आहे. मला एलसी कशी मिळेल? एलसी म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे. ते तुम्ही 12वी सोडलेलं असेल ते असते, किंवा 10वी सोडलेली असेल ती सुद्धा चालू शकते. मुंबईमध्ये ब्रांच नाही आपली. करायचे आहेत, पण म्हणजे आम्ही तेवढा अभिमानानं नाही सांगत की हे आहे. आम्ही एक नवीन मॉडेल घेऊन येतो तर ऍक्च्युली तसं सांगायचं झालं तर बघू, झाल्यानंतर सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, चालेल. मला वाटतं सर्वांचे प्रश्न झालेले आहेत. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही नंबर दिलेले आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. नाहीतर आपण या ठिकाणी थांबता येईल. फॉर्म दिलेला आहे. फॉर्म मध्ये तुमची लिंक, अभय आणि प्रज्वल चॅटबॉक्स मध्ये गुगल फॉर्मची लिंक टाकत चला, ऍड्रेस टाकत चला, जेणेकरून त्यांना फॉर्म मध्ये क्वेश्चन्स त्यांचे येतील. संतोष, 10वी पास फक्त शिक्षणाची अट आहे. ठीक आहे, थांबूयात आपण या ठिकाणी. महेंद्र, तुम्हाला काय बोलायचं आहे का? हँड तुम्ही केलेला आहे. गणेश शेटे, तुम्हाला काय बोलायचं आहे का? नसेल तर मग थांबूयात. एमजेपी लायसन, विशाल गायकवाड, एमजेपीचं आपण करत नाही त्यामुळे हे नाहीये. प्रज्वलने त्या ठिकाणी तुम्हाला लिंक टाकलेले आहे. तुमचे कोणाचे काही प्रश्न बाकी असतील तर आज आपण डिस्कस केलं, त्याच्या पद्धतीने तुम्ही तुमचे प्रश्न त्या ठिकाणी टाकू शकताय. आपण पुढच्या शनिवारी परत भेटूया. ठीक आहे. हॅलो सर. बोला गणेश. हॅलो. बोला गणेश. हॅलो. गणेश, मला आवाज येतोय तुमचा. हा सर, मला आहे ना एक्सलेशन बद्दल काय माहिती भेटेल का सर? एस्कलेशन, तुमचं काय कुठलं काम वगैरे आहे का? सर मी आता सध्या जॉबवर आहे सर, TNT कंपनीमध्ये. बरं बरं बरं, ठीक आहे. एस्कलेशन साठी म्हणजे एस्कलेशन वगैरे हे केलेलं मी नाही केलेलं. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये जरी असलं तरी, कारण मी सांगितलं की स्टार्टिंगच्या ह्याला आहे. एस्कलेशन तुम्हाला मोठे टेंडर्स असतात त्यांच्यामध्ये असतं. हा तेच त्यासाठी आमच्या तुम्हाला आता त्यासाठी तुम्हाला एक सरांचा नंबर देईल. मला व्हॉट्सअपवर टेक्स्ट करा वाटलं सर, मी तुम्हाला त्यांचा नंबर देईल. त्यांच्याशी तुम्ही कन्सल्ट करू शकताय. हा, ठीक आहे. थँक्यू सर. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत ते, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून प्रॉपरली गायडन्स तुम्हाला भेटून जाईल. बरं, ठीक आहे. थँक्यू सर. हो, सायबर कॅफे बरोबर तुम्ही ई टेंडरिंगचाही बिझनेस करू शकताय. ठीक आहे, चालेल. ओके, ठीक आहे, थँक्यू. थांबूयात आपण या ठिकाणी. येस, चलो बाय.